विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद ताडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद ताडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे जे विद्यार्थी UPSCचा अभ्यास करत आहे, ज्यांना भारतीय सेवेमध्ये काम करण्याची इच्छा आहे आणि देशाची सेवा करण्याची इच्छा आहे, परंतु आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे मोठे मोठे क्लासेस लावणं शक्य होत नाही। तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील जवळपास 650 विद्यार्थ्यांना मोफत वेगवेगळ्या ज्या कोचिंग क्लासेस आहेत आणि ज्या इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्र शासनाच्या अंडर काम करणाऱ्या, तर या संस्थेच्या अंडर तुम्हाला ही मोफत कोचिंग दिले जाणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोण एलिजिबल आहे, कोणाला हा पूर्ण जो कोचिंग आहे तो करता येणार आहे, त्याची एलिजिबिलिटी काय असणार आहे, सिलेक्शन कसं होणार आहे, परीक्षा कशी असणार आहे, CET कशी असणार आहे, सिलेबस काय आहे, एक्झाम फीज किती असणार आहे, या सगळ्या विषयावर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, ज्या संस्थेला आपण ISASIAC या नावाने ओळखतो, नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025साठी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे CETचं अरेंजमेंट किंवा नियोजन या संस्थेने केलेलं आहे आणि त्याची जी जाहिरात आहे ही जाहिरात शासनाने प्रसिद्ध केलेली आहे। तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, मग त्याच्यामध्ये IAS आहे, IPS, IFS, IRS इत्यादीच्या पूर्व प्रशिक्षणासाठी मोफत कोचिंग या संस्था तुम्हाला देणार आहे। तर याची जी CET आहे ही 4 ऑगस्ट 2024 रोजी कंडक्ट केली जाणार आहे आणि जिचा टायमिंग आहे सकाळी 11 ते 1 या दरम्यान। आता हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण होणार आहे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र त्यांचे जे सब सेंटर आहे नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूर। त्याच पद्धतीने यशदा संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणे आणि अंबरनाथ नगर परिषद संचलित UPSC स्पर्धा परीक्षा केंद्र, अशा 10 ठिकाणी हे मोफत कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना दिलं। मला त्या पद्धतीने याची CET जी आहे त्या CETसाठी फॉर्म भरायचा आहे। तर ऑनलाईन जे ॲप्लिकेशन भरायचे आहे त्याची डेटसुद्धा महाराष्ट्र शासनाने तुम्हाला कळवलेली आहे। दिनांक 6 जून 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने हे ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे। अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ही आहे 28 जून रात्री 12 वाजेपर्यंत। त्याचनंतर एक्झाम फी भरायची जी लास्ट डेट आहे ही आहे 30 जूनपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही ॲप्लिकेशन फी भरायची लास्ट डेट आहे। CET जी आहे ही 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या दरम्यान घेतली जाणार आहे। अंदाजित जो रिझल्ट आहे हा 16 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजे अंदाजित डेट आहे, तर ह्या डेटला लागण्याची शक्यता आहे। आता प्रवेशाची जी क्षमता आहे ह्या ज्या 10 संस्था महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या आहे, तर या संस्थांमधून किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे तेही आपण थोडक्यात बघूया। तुमच्याकडे जर नोटबुक आणि पेन असेल तर ह्या जागा नोट डाऊन करा, त्या पद्धतीने तुम्हाला त्या संस्थेच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर बघा, पहिले आहे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई। केंद्रातील क्षमता त्यांची आहे 100 आणि अल्पसंख्याक 10 विद्यार्थी त्याच्यामध्ये ॲडिशनल असणार आहे, म्हणजे 110 विद्यार्थी या राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई यांच्यामार्फत निवडले जाणार आहे। सेकंड आहे भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्र नागपूर। आता याचे 7 सेंटर आहेत। तर पहिलं आहे नागपूरमध्ये 100 विद्यार्थी असणार आहे, केंद्रातील क्षमता 100 आहे, अल्पसंख्याक 10 विद्यार्थी म्हणजे असे 110। त्यानंतर आहे औरंगाबादमध्ये 60 विद्यार्थी ही केंद्रातील क्षमता आहे आणि अल्पसंख्याक 10 विद्यार्थी म्हणजे असं टोटल 70 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे। त्याच्यानंतर कोल्हापूरसाठी 60 विद्यार्थी आणि 10 अल्पसंख्याक, नाशिकसाठी 60 विद्यार्थी आहे, अल्पसंख्याकांसाठी विद्यार्थी नाही म्हणजे टोटल 60च विद्यार्थी या ठिकाणी घेतले जाणार आहे। अमरावतीमध्ये देखील 60 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे। यशदा पुणे यामध्ये केंद्रातील क्षमता 20 आहे, अल्पसंख्याक 20 आहे। TRTI जी आदिवासी प्रशिक्षण संस्था आहे तर याच्यामधून 10 म्हणजे असे टोटल 40 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या यशदामधून होणार आहे। त्यानंतर सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणे, तर या ठिकाणी केंद्रातील क्षमता 50 आहे, ती टोटल असणार आहे। त्यानंतर UPSC स्पर्धा परीक्षा केंद्र अंबरनाथ याच्यामध्ये 25 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे आणि 10 नंबरची संस्था आहे UPSC स्पर्धा परीक्षा केंद्र ठाणे, तर याच्यामध्ये 40 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे। म्हणजे केंद्रातील टोटल क्षमता किती आहे तर 575 प्लस अल्पसंख्याक
50 विद्यार्थी आणि प्लस TRT आहे म्हणजे आदिवासी विद्यार्थी जे असणार आहे ते 10, तर असे टोटल 635 विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग क्लासेस या संस्थेमार्फत दिल्या जाणार आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या की अल्पसंख्याक टोटल 60 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अल्पसंख्याकांची निवडसुद्धा TRT आहे जी आदिवासी प्रशिक्षण संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातूनच 60 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. आता प्रवेश जी पद्धत आहे प्रवेश प्रक्रियेची तर ती काय आहे ते आपण बघूया. तर बघा, लेखी परीक्षा 200 मार्कांची होणार आहे, त्यामध्ये प्लस 50 मार्कांची मुलाखत म्हणजे असं टोटल 250 मार्कांचं कॅल्क्युलेशन हे निवड तुमची या मार्कांच्या बेसवर असणार आहे. CET घेतली जाणार आहे. UPSC प्रीमियमची जी CETचं सिलेबस असणार आहे त्याच धर्तीवर या संस्थासुद्धा एक पूर्व परीक्षेसाठी जो सिलेबस आहे त्या सिलेबसवरच ही परीक्षा घेतली जाणार आहे. एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये 2 सेक्शन त्यांनी केलेले आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर पार्ट 1 मध्ये सामान्य अध्ययन मला ज्याला आपण जनरल स्टडी म्हणतो GS, तर याच्यासाठी तुम्हाला 50 प्रश्न विचारले जाणार आहे 100 मार्काला. आणि याच्यामध्ये लँग्वेज जी असणार आहे हिंदी आणि इंग्लिश या 2च लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. भाग 2 मध्ये तुम्हाला असणार आहे CSAT, तर याच्यामध्ये 40 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे 100 मार्काला आणि लँग्वेजसुद्धा असणार आहे हिंदी आणि इंग्लिश, तर या पद्धतीने असणार आहे. आता मुलाखत जी आहे ही मुलाखत 50 मार्काला असणार आहे, याच्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही लँग्वेजमध्ये तुमची इंटरव्ह्यू किंवा मुलाखत होणार आहे. आता मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि निवडलेल्या प्रशिक्षण केंद्रांच्या आधारेच विद्यार्थ्यांना ते सेंटर दिलं जाणार आहे. त्या सेंटरमध्ये कुठलेही बदल करण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना नाही आहे किंवा विद्यार्थी विनंती करू शकत नाही आहे. सगळे जे प्रश्न आहे हे MCQ ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन असणार आहे आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमसुद्धा या ठिकाणी यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळं ही गोष्ट विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे. आता विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे तेही आपण बघूयात की कोण विद्यार्थी या गोष्टीसाठी इलिजिबल आहेत आणि अर्ज करू शकणार आहे. तर बघा, विद्यार्थी हा कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर असावा, ही एक प्राथमिक क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला आहे. त्याच पद्धतीने एखादा विद्यार्थी लास्ट इयरला असेल तर तो सुद्धा इलिजिबल असणार आहे, परंतु फायनल जे ॲडमिशनची डेट आहे त्या ॲडमिशनच्या वेळेस त्याची डिग्री कंप्लीट झालेली असणं आवश्यक आहे. तर हा क्रायटेरिया तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. नेक्स्ट आहे वयोमर्यादा. आता विद्यार्थ्याचं वय काय आहे तर बघा, ओपन किंवा EWSचा विद्यार्थी असेल तर 21 ते 32 वर्षापर्यंत तो इलिजिबल असणार आहे. OBC आणि VJNTचा जर विद्यार्थी असेल तर 21 ते 35 वर्षापर्यंत तो इलिजिबल असणार आहे. SC ST कॅटेगरीचा विद्यार्थी जर असेल तर 21 ते 37 वर्षापर्यंत तो इलिजिबल आहे. आणि एखादा हँडिकॅप विद्यार्थी जर असेल तर 21 ते 45 वर्षापर्यंत तो ह्या UPSC प्री कोचिंगसाठी इलिजिबल असणार आहे. मित्रांनो, अधिवास जे प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे तर अधिवास काय आहे तर बघा, विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे, हे प्रथम क्रायटेरिया. सेकंड आहे, विद्यार्थी जर महाराष्ट्र आणि कर्नाटक या वादग्रस्त प्रभागातील किंवा विभागातील जर विद्यार्थी असेल तर अशा विद्यार्थ्यांनी तिथल्या जिल्हाधिकाऱ्याचं प्रमाणपत्र घेऊन यायचं आहे. त्याच पद्धतीने एखाद्या महाविद्यालयातून मराठी येत असल्याचं प्रमाणपत्रसुद्धा त्यांनी घेऊन यायचं आहे. आता वसतिगृह आणि विद्यावेतन याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर बघा, अल्पसंख्याक आणि जे स्थानिक रहिवासी विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्यांना वगळून जे बाकीचे विद्यार्थी असणार आहे तर त्यांना वसतिगृह सशुल्क किंवा निशुल्क या पद्धतीने अवेलेबल करून देण्याचं काम या संस्था करणार आहे. आता प्रवेश शुल्क म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्मची फीज किती आहे तेही आपण बघूया. तर बघा, जनरल किंवा ओपन कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर 600 रुपये ही ॲप्लिकेशन फी त्याला भरायची आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर 400 रुपये ही ॲप्लिकेशन फीज त्याला पे करायची आहे. आता ह्या सर्व परीक्षेसाठी किंवा ह्या कोचिंगसाठी काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स किंवा सूचनासुद्धा या संस्थेने दिलेल्या आहे. तर बघा, एक सूचना आपण बघूया. तर बघा, या आधीच जर एखाद्या विद्यार्थ्याने या योजनेचा उपयोग घेतला असेल किंवा आधीच कोचिंग घेतलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा हे कोचिंग मिळणार नाही आहे. सेकंड आहे, प्रवेश परीक्षेचे केंद्र महाराष्ट्रातच असणार आहे. त्यामुळे केंद्र निवडताना काळजीपूर्वक तुम्हाला चूज करायचं आहे की 10 संस्था आहे त्या 10 संस्थेपैकी कुठे तुम्हाला कोचिंग करायचं आहे. ते एकदा निवडल्यानंतर तुम्हाला पुन्हा ते बदलता येणार नाही. सावित्रीबाई फुले पुणे अकॅडमी जर तुम्ही निवडत असाल तर त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा रहिवासी दाखला तुम्हाला सोबत घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ते लगेच तुम्ही काढायला तयार करून द्या. आता प्रवेश परीक्षेच्या वेळी किंवा प्रवेशाच्या वेळी तुम्हाला ग्रॅज्युएशनचं मार्कशीट लागणार आहे, जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, ओरिजिनल LC किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे,
डोमिसाईल जे आहे महाराष्ट्राचं ते तुम्हाला लागणार आहे. नॉन क्रिमिलियर तुम्हाला 31 मार्च 2025 पर्यंत लागणार आहे जर तुम्ही याच्यामध्ये इलिजिबल असाल तर. रहिवासी दाखला तुम्हाला लागणार आहे. त्याचनंतर मेडिकल फिटनेस जो आहे तो सर्टिफिकेट तुम्हाला एखाद्या डॉक्टरकडून आणायचा आहे आणि करारपत्र. ते एवढे डॉक्युमेंट तुम्हाला प्रवेशाच्या वेळी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन अर्ज किंवा इतर सोयी सुविधा आणि आरक्षण, विद्यावेतन, वसतिगृह किंवा इतर ज्या फॅसिलिटीज आहे तर याच्या संदर्भात तुम्हाला वेगवेगळ्या ज्या संस्था दिलेल्या आहेत त्यांचे मोबाईल नंबर आणि ईमेल ID दिलेले आहेत. त्यावर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा त्या संस्थेसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकणार आहात. प्रवेशित विद्यार्थ्यांनी UPSC पूर्व परीक्षा 2025 देणे बंधनकारक आहे. म्हणजे ह्या संस्थेला तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे UPSCची प्रिलियम जी आहे 2025ची ही तुम्हाला देणं कंपल्सरी आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेऊन ही पूर्व परीक्षा जर दिली नाही तर अशा विद्यार्थ्यांचं विद्यावेतन पुन्हा वापस घ्यावं लागेल किंवा त्याला ते परत करावं लागणार आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. टाईम टेबल, आन्सर की, प्रवेश याद्या या सर्व माहिती वेबसाईटवर टाकल्या जाणार आहे. त्याच्यामुळे पर्सनल विद्यार्थ्यांना ईमेल येईल किंवा फोन येईल असं होणार नाही. तर विद्यार्थ्यांनी ते सगळं वेबसाईटवर बघायचं आहे. आता ऑनलाईन अर्ज भरताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण आली तर काही कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा त्यांनी दिलेले आहे. त्या कॉन्टॅक्टवर तुम्ही संपर्क करू शकणार आहे. 9769 015 964 हा एक मोबाईल नंबर आहे. त्यानंतर 9769 19 49 21 हा एक नंबर आहे. त्याच पद्धतीने ऑनलाईन जे एक ईमेल ID सुद्धा त्यांनी दिलेला आहे तर ऑनलाईन SIAC@gmail.com या ईमेलवर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकणार आहात. मित्रांनो, खूप मोठी आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी त्या विद्यार्थ्यांसाठी या संस्थांनी दिलेली आहे, महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे, ज्यांना फायनान्शियल कंडिशन, आर्थिक परिस्थितीमुळे मोठे UPSC MPSC किंवा जे मोठे स्पर्धा परीक्षेचे कोचिंग आहे हे लावणं शक्य होत नाही. तर विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि या संस्थांसाठी रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. महाराष्ट्रातील जवळपास 650 विद्यार्थ्यांना हे मोफत कोचिंग या सगळ्या संस्थांच्या मार्फत दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.